संशय तर महाराष्ट्रातील 80% लोक व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर आपण सगळे पाहतो की या घटनेला हा अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात आहे। एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काही हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल। हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की व्हिजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं, पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत। पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे। तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल। असे विमान अपघात ज्यावेळी होतात त्यावेळा चौकशी समित्या नेमल्या जातात, त्यांचं ब्लॅक बॉक्स जो असतो त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतरच ते कळेल। आज ते बोलणं हे अतिघाईच होईल। चर्चा करणाऱ्यांना त्या दिवशी पवारसाहेब स्वतःच म्हणाले की हा अपघात आहे म्हणून। त्यामुळे जर पवारसाहेबच जर अपघात आहे म्हणत असतील तर इतके वर्ष ते राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, त्यांनी तर विमान प्रवास, हेलिकॉप्टर प्रवास असा अनेक वेळा केलेला आहे आणि ते बारामतीतच होते, त्यामुळं त्यांनीच जाहीर केलं आहे की हा अपघात आहे।